जळगाव जिल्ह्यातील लोहारा हे गाव कायम दुष्काळी, मात्र 3 वर्षात इथं जलयुक्त शिवारची कामं झाली। यंदा इथं सगळीकडे त्यामुळे हिरवळ पसरली। पाणी आल्यानं गावाचं अर्थकारणही सुधारलंय। पाहूया। कुठे तूर, कुठे कपाशी, कुठे पत्ता कोबी तर कुठे वालाच्या वेली। हे चित्र जळगाव जिल्ह्यातील पाचोरा या दुष्काळी तालुक्यातलं आहे। मुख्यमंत्र्यांनी ज्या गावचं तोंड भरून कौतुक केलं त्या लोहारा गावचं हे चित्र आहे। एकीकडे निसर्गाचा लहरीपणा आणि दुसरीकडे प्रशासनाचा ढिम्मपणा, यामुळे वर्षानुवर्ष दुष्काळाची झळ गावकरी सोसत होते। लोहारा गावची ही व्यथा एबीपी माझानं महाराष्ट्रासमोर मांडली। प्रशासन जागं झालं। लोहारा गावचा जलशिवार योजनेत समावेश झाला। नाला खोलीकरण, रुंदीकरण आणि बंधाऱ्याची कामंही झाली। गावकऱ्यांनीही कष्ट उपसले आणि पावसाळ्यात या मातीत पाण्याचं डिपॉझिट झालं। दिवसातून 6 टँकर 6 खेपा करायच्या आणि 10,000 लोकवस्तीला पाणी पुरवलं जायचं। आनंदाची गोष्ट 15-16च्या जलयुक्त शिवाराच्या कामामध्ये संपूर्ण 40 नाले त्याचं खोलीकरण झालं, रुंदीकरण झालं, सिमेंट नाला बांधण्याचं पुनरुज्जीवन झालं, त्याची रिपेरिंग झाली। 6-7 नाले जे तुडुंब पाण्याने भरले आणि बाजूच्या ज्या पंखावरच्या विहिरी आहेत त्यांचं वॉटर टेबल प्रचंड असं वाढलं आणि हे वाढत असताना खरीप आणि रब्बी हे आमच्या इथे शाश्वत झालेलं आहे। जिथे एकरी 4 क्विंटलच्या पुढे कपाशीचं उत्पादन होत नव्हतं, आज तिथेच 15 ते 16 क्विंटल उत्पादन मिळण्याची आशा आहे। फक्त खरीपातच पिकं घेणारं गाव आज वर्षभर पीक घेत आहे। फळबागांची लागवडही झाली आहे आणि जलसंधारणाच्या कामांमुळे हा सगळा बदल घडून आलाय। मग आता आम्ही ठिबक केली, यावर्षी काही विरा खोल केल्या, नाला खोल झाला, त्यामुळे आम्ही उत्पन्नाची बाजू हे तूर आहे, ही कपाशी आहे, अजून तिकडच्या पट्ट्यावर चाला तुम्ही हळद लावलेली आहे, सीताफळी आहे, सर्व पिकं सर्व जातीची पिकं आहे आमच्याकडे। जलशिवारात मध्ये आम्हाला फायदा भेटला बा, नाही तर आम्हाला 2 क्विंटल बी कपाशी येत नव्हती आमच्या घरामध्ये। आता ते 15 ते 16 क्विंटल कपाशी आहे। नाला खोलीकरणामुळे आज जे उत्पन्न आहे हे समोर आहे। अजून आम्हाला गोबीचं उत्पन्न 2-3 लाखापर्यंत मिळेल अशी अपेक्षा करतो। पाणी पुरतंय। मागच्या वर्षी पाणी टंचाई होती, जास्त पाणी काढून पाजत होतो। यंदा काही पाण्याची गरज नाही आहे। गावातून दररोज 3 ते 4 गाड्या भाजीपाला पुणे, वाशी आणि जळगाव मार्केटला जातोय। जलकारणातनं शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला आता गती मिळाली आहे। आमच्या गावातून जवळजवळ 15 ते 20 4 व्हेकल वाशी, मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद मोठमोठ्या शहरांमध्ये रोज भाजीपाला आमच्या गावातून जातो। इतकंच नव्हे तर दुग्ध उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या गावामध्ये वाढलं आणि अतिशय आनंदाची गोष्ट ठिबक जी होती ती 4 पटीने शेतकऱ्यांनी ठिबकची सुद्धा वाढ केली आणि मत्स्य उत्पादन सुद्धा या गावामध्ये झालं आणि मत्स्य मार्केट रोज या ठिकाणी भरलं जातं, मटन मार्केट या ठिकाणी भरलं जातं। शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसायालाही गती मिळाली आहे। जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही मिटलाय, दुधाचं उत्पादनही वाढलंय। त्यामुळे लोहारा गावचा हा जलस्वराज्य पॅटर्न यंदा राज्यभरात राबवण्याचा विचार सरकार करत आहे। हे जर पॅटर्न लोहारा पॅटर्न जर आपण सर्व राज्यात राबवलं तर त्याचा अधिकाधिक फायदा सर्व राज्यभर या ठिकाणी होणार आहे। निश्चित याच्यामध्ये नुसतं शासन तर आहेच, परंतु शासनाबरोबर अनेक NGO आहेत, सेवाभावी संस्था आहेत आणि विशेष करून लोकांचा सहभाग, शेतकऱ्यांचा सहभाग हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होता आणि त्यामुळे मला वाटतं की खऱ्या अर्थाने या योजनेला एक आगळंवेगळं महत्त्व प्राप्त झालं आणि यश सुद्धा त्याच्यामध्ये आलेलं आहे। एबीपी माझाने तर अनेक वेळेला या लोहारा गावाच्या ठिकाणी डॉक्युमेंटरी केली आणि म्हणून लोकही त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आणि म्हणून मला वाटतं की लोकसहभाग, शासन याच्यामधून अतिशय चांगली योजना या ठिकाणी आपल्या समोर या ठिकाणी आलेली आहे। जिथे खरं तर पिण्याच्या पाण्याची ही टंचाई होती, तिथलं चित्र आता पूर्णतः पालटलंय। सगळ्या विहिरी तुडुंब भरल्यात, गावात पाणीच पाणी झालंय। मात्र पाण्याचं महत्त्व समजल्यानं गावातील बहुतेक शेतकऱ्यांनी यंदा ठिबक सिंचन केलंय। पाणी बचत विकासाची गुरुकिल्ली कशी ठरते हे या गावाला भेट दिल्यानंतर नक्कीच लक्षात येतं। जळगावहून चंद्रशेखर नेवेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।